काय माझं चुकलं होतं? विनाकारण माझा घात केला आणि हा माझा आरोप महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावर अजिबात नाही. हा माझा आरोप आहे अनेक भारतीय जनता पार्टी जयकुमार गोरे यांच्यावर माझा आरोप. मला म्हणता माझे माझं मानणार नाही, अजिबात मानणार नाही. काय त्यांनी माझं वाईट केलंच नाही. एकही पत्र माझं असं नाही भाजपच्या मंत्र्यानं माझं काम केलं नाही. प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेब असो, रावण कुठलेही असो, त्याच्या बावनकुळे सगळ्यांनी माझी कामं केलेली. माझी त्यांच्याशी तक्रारच नाही. कशासाठी फडणवीस गोऱ्याला करून टाकलं पालकमध्ये सगळ्या जिब सांगून सोडा सगळ्या अख्ख्या जिल्ह्यातलं वाटोळ करून या माणसांना सुटला हेलिकॉप्टर उडा. पालकमंत्र्यानं 2-4 महिन्यानं एक असतं रुबाबा येत असतं सर्किट कलेक्टर बरोबर बैठक सगळे अधिकारी आमदार खासदार येते येऊन सगळं नियोजन करून जायचं. काय याला मान दहीवडीत कोण खाते का नाही मला सातारा झाला कोण विचारते का ना त्यांना उठतंय तिथं सांगूनच घुसतंय परत गार येत. माझ्या ऑफिसच्या पूर्ण वाय 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 गाड्या काय जात्याच्या कुठं जात्याच्या ती बाळासाहेब द्या मागण्या. आता गणपतराव देशमुख साहेबांचाही बघला होता. शहाजी बापूचं बी ऑफिस नाही, त्या दीपक आबाचं बी ऑफिस नाही. ते कुठनं नवं एरड्यात काढला यायला एरडीचं झाडं बरे काय पुन्हा माझ्यावर बापून माझे उमेदवार घ्यायला. खरं झालं तुमच्या आईची शपथ आहे बोल लवाड कोणी मी बी बोलायचं नाही ना आज तुम्ही बोलायचं. मी होतो मुंबईत, दीपक आबा होता मुंबईत, बाबासाहेब आमदार साहेब होते मुंबईत. आरक्षण झालं 2:30 वाजता जाईल. फोन खटका नाही लागलं. ओबीसी पुरुष आरक्षण पडलं. 15 मिनिटात मला फोन आला. शिवाजीराव बनकर नाना आपला, चंदन होनराव, तानाजी काका 10-12 जण फिरायला लागले. शिवाजी नाना आमचा दीपक आबाचा उमेदवार गावात येडा मारला. खरं घडले का सांगा, प्रामाणिक बोलायला. पहिला उमेदवार जाहीर झाला ती शिवाजी नानाचा. आम्हाला उमेदवार नाही. मला भ्या वाटलं नाना शिवानानं मला भ्या वाटत नव्हतं. पण मला माहित आहे जवळवाला कसं नाही. हे गावाच्या वाटूळ करून टाकायला म्हणजे वेगळा नागराची सोडून चालत. नाना माझ्याकडे आला वेळ पडली. मी पहिला शिवसेनेचा आहे मला पुढा मी शिवसेना पण करू वापरू. नाना ग बसावं नाही काम करू देत. मला त्या रफीबाई नगरात झालं ह्याने काय ताप दिला ह्या माणसानं मला माहीत आहे. मी काय म्हणजे सोप्यात अडकणार नाही. चांगला माणूस मला जो दीपक आबाचा नाही. एक वेळ मला ते बाबासाहेब देशमुखाचा सुद्धा आमदार साहेबाचा माणूस चालत. या माणसाचा माणूस घेतला तर गावाचं वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही. मी काय नाना तुम्ही दोस्त असला तर तुम्हाला होय म्हणत नाही. कधी म्हटलं कडलासला ज्यावेळी त्या ठिकाणी झाली घरे बिरं गेली तिथं दोघं मिळून नाना ऑफिसाच्या मी नाही म्हणणार दुसरी पण मी होय म्हणणार नाही. कारण तुम्ही दीपक आबाचा की काय घरी गुन्हाचा आहे मला चांगला माहिती आहे. आम्ही आनंदा भावना फुलून आनंद भावना साक्षीदार नाका जाधव त्याला काय म्हणलं हो काय अडचण आहे. माझी बी अडचण आहे. भाऊ उमेदवार नाही. तुम्ही काय उमेदवारी मागं नाही. 8 दिवस झालं येईल ती सांगुल्याचं माणूस म्हणते बापू आनंद आम्हाला उभा करा. बापू अडचण आहे काय तर तुम्ही गेम करा पण आनंद आम्हाला उभा करा. प्रत्येक माणूस मला दिसताय. जनतेचा आवाज होता तो आनंदामाने उमेदवार असावा हा आवाज होता. मी रफीकबाई आमदार रफीकबाई जनतेला जर आनंद माने पाहिजे तर पाहिजे ते वाटतं ते करू पण आनंदा भावना उमेदवारी करू. आनंदा भावना काय सुरुवात केली पण मी आनंदा मानेला आत घातली होती. भाव खरा बोलायचा.
अहो तुम्हाला मी उमेदवारी देणार आहे पण शब्द नाही बोललो तर ना. फक्त राणीताईला मी नगरसेवकाचा आज शब्द देतो. राणीताईला तिथलं तुम्ही बघायचं सगळं मी बहीण माझी धाकटी बहीण आहे ती म्हणलं तुमचा मी योग्य वेळी होय किंवा नाही सांगेन. मला कोणी घेतली शेतकरी कामगार पक्ष या कार्यालयात बैठक. शेतकरी अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आपली केडर पार्टी आहे. आपण डाव्या विचाराचे आहोत की पण आपण राजकारण सोडू परंतु आबासाहेबांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. जोपर्यंत लाल बावटा माझ्या खांद्यावर आहे तोपर्यंत मी राजकारण करीन. सर्व प्रभागातनं उमेदवाराच्या तयाऱ्या करा आणि मी आता एक हुकमाचा पत्ता बाहेर काढतोय. आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आबासाहेबांच्या बरोबर ज्यांनी 40 वर्ष विश्वासानं काम केलं आणि खांद्यावर लाल बावटा घेऊन शेतकरी कामगार पक्ष वाढवला ते आपले मारुती आबा तथा आबासाहेब बनकर आबासाहेब हे उमेदवार हा हुकमी एकटा वय वर्ष 73 त्यांना भांड आमदारांचा उमेदवार काढलाय. काय ह्या माणसाला करावं कळलं. आमदारकीला लढवली तरुणांचा आणि आमदारात तरुणासाठी आहे ना. आता नगरपालिकेला दिला पहिला अधिकृत उमेदवार या ठिकाणी जाहीर केला देवेंद्रजी फडणवीस साहेब. जाहीररित्या तुम्हाला सांगतो की शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मिटिंग घेऊन जाहीर केला. आम्ही मिटिंग घेऊन कुठलाही उमेदवार जाहीर केला नव्हता. एकच मिटिंग घेतले होते आणि त्या मिटिंगला माझ्या डाव्या बाजूला आरपीआय बसली होती. माझ्या उजव्या बाजूला जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब केदार साहेब बसले होते आणि आम्ही ठरवलं महायुतीच्या वतीने आपण ही निवडणूक लढवू. युती कुणाबरोबर करायची काय करायचे सर्व अधिकार त्या बैठकीत मी आणि बाळासाहेब केदार साहेबांनी घेतले होते. कधी मी उमेदवार तिथं उमेदवार तुमची मी जाहीर केली का? मी सगळे बैठकीला होता. मी उमेदवार जाहीर केली नव्हती. मग काय मुख्यमंत्र्यांना सांगताय बापून आज उमेदवार जाहीर केला म्हणून? उमेदवार ठरवला 2 महिन्यापूर्वी. गुप्त बैठक आहे यांच्या मुंबईत. उमेदवार पहिला ठरला होता बाळासाहेब रेड्डी यांची मुलगी. कशासाठी? पुतीला यायची. बाळासाहेब रेड्डी प्रामाणिक बोलायचं लबाड बोलायचं नाही. महकुबाची शपथ आहे. माझ्या ऑफिसमध्ये याला 3 तास बसला. कुठल्याही बैठकीला आम्ही रफीबाईला कधी बाहेर बसवत नाही. मला सांगितलं फोनवर त्या बैठकीला रफीक सुद्धा आत नको. बरं बाबा रफीक सुद्धा नको. रफीबाईला बाहेर काढ. 3 तास बसलं. मग असं झालं तसं झालं हे झालं ते झालं. मला ही गुडगुड बळबळ जात का बोलायला आणि हळूच पाणी काढलं. मी जर म्हणला माझ्या बरोबर आला तर माझ्या मुलीला नगराध्यक्ष पदाची
उमेदवार करू जयाभाऊ गोरे होय म्हणजे फक्त बापूला घेऊन या म्हणजे मी म्हणतो पातू केला पाया पडतो पाणी जाऊन बाहेर म्हणतं हे काय नवीन उद्योग आम्हाला लावू नका उद्या माणसं तुझ्या म्हणलं पुरीला जर उमेदवारी दिली तर बापून किती गबाळ खाऊन नाव जाहीर केलं म्हणते भाजी भाकरी खाऊन मला सुकानं मला काय ह्या भानगडीत पाड नको बाबा पुन्हा आठवड्याने नानीला मध्ये घातलं सुभाष नानाची मंडळी तिथं बाळासाहेब रेड्डीचं जागा येणं जरा नाना बरोबर प्रेम आहे समोर आणि अडचणीला 2 रुपये देत बोलता नाना नानी म्हणजे करायची बाळासाहेबांच्या पोरीला बरं नानी विचारतो का तुला धाकटी भाऊ लहान एक फोन दाखवा तू तिकडे काय गेला म्हणून म्हणतो माझा एवढा समीर म्हणजे मला त्याला पाटलाला मला समीरला तिकीट देता नाही माझी अडचण तिथं राजकीय झाली एक फोन सुद्धा केला नाही कास केलं मग इच्छा आहे तुझी दीपकाकडे जा कुठे जर मला सगळ्या पाटील खोऱ्यातनं मागणी होत्या बोगलोला ह्या म्हणजे आमचं सगळं खालचं दूर ते घेतला मी बोगलो वाईट काय झालं का एकाच घरात काय बोगला राजकारणाच्या काही गणितच तरुणांनी समजून घे पाहिजे रागा वैतागाला जाऊन त्याचा उपयोग होत असतो राजकारण तुम्हाला सगळ्याला उद्याची निवड आपल्याला प्रामाणिक ही स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि आज जर दहशतीनं जर यशना आपण द्यायच्या भानगडीत पडलो तर इथून पुढचे प्रत्येक निवडणुकीची दहशतवाद दादागिरी गुंडगिरी हेच तुम्हाला या तालुक्यात दिसल आज धोका लक्षात घ्या ही धोक्याची घंटा ही नगरपालिकेची निवडणूक नाही मित्र